मी घाटकोपर एका चाळमध्ये राहतो. माझं वय 28 आहे. मी लग्न करायचं अजून विचार केला नव्हता, कारण अजून मला थोडा वेळ हवा होता. आमच्या चाळीतल्या त्या अरुंद बोळातून जाताना नेहमी हजारो डोळे तुमच्यावर पाळत ठेवून असतात, असं मला नेहमी वाटायचं. पण त्या दिवशी सकाळी ऑफिसला निघताना जेव्हा मी गळ्यात आयडी कार्ड अडकवून घाईघाईत पायऱ्या उतरत होतो, तेव्हा एका नजरेने मला थांबायला भाग पाडलं. ती नजर होती सविता मामींची. आमच्या शेजारच्या रूममध्ये राहणाऱ्या, दिसायला अतिशय रुबाबदार आणि स्वभावाने तितक्याच डेअरिंगबाज गुजराती आंटी. त्यांच्याशी नजरांजर झाली आणि काळजात धस्स झालं. त्यांचं लग्न झालं होतं. नवरा दिसायला कडक शिस्तीचा, त्यामुळे मी नेहमी त्यांच्यापासून 4 हात लांबच असायचो. पण त्या दिवशी त्यांनी दिलेली ती एक छोटीशी स्माईल, तिथेच सगळं गणित बदललं. सुरुवातीला हे सगळं केवळ नजरेपुरतं मर्यादित होतं. पण सविता आंटींनी पुढाकार घ्यायला सुरुवात केली. कधी कचरा टाकायच्या बहाण्याने बाहेर येणं, तर कधी उगाच दारापाशी उभं राहून माझ्याकडे बघून हसणं. मी मात्र भीतीने आणि संकोचाने अर्धमेला व्हायचो. सविता मामींचं ते हसणं केवळ एक साधी स्माईल नव्हती, तर ते एक निमंत्रण होतं. घाटकोपरच्या त्या जुन्या चाळीत, जिथे भिंतींनाही कान असतात, तिथे आमचा हा नजरेचा खेळ सुरू झाला. मी ऑफिसवरून थकून घरी आलो की मुद्दाम गॅलरीत हातपाय धुवायला जायचो. बरोबर त्याच वेळी मामी शेजारच्या खोलीतून बाहेर यायच्या. त्यांच्या कपाळावरची ती मोठी टिकली आणि गळ्यातलं मंगळसूत्र लख्ख चमकायचं. त्या दिवशी त्यांनी केस मोकळे सोडले होते. ओल्या केसांचा सुगंध थेट माझ्यापर्यंत येत होता. मी बादलीत पाणी भरत असताना त्यांनी हळूच विचारलं, "काय रे विनायक, आज ऑफिसला खूप उशीर झाला. चहा घेतलास की नाही?" त्यांच्या आवाजात एक वेगळीच डेअरिंग होती. मी फक्त हो नाही मध्ये उत्तर देऊन नजर चोरली, पण त्यांच्या नजरेत एक स्पष्ट प्रश्न होता, "तू एवढा का घाबरतोस?" दुसऱ्या दिवशी रविवार होता. चाळीतली निम्मी गर्दी बाजारात गेलेली. मी घराबाहेर पडलो आणि नेमकं त्याच वेळी मामी त्यांच्या रूममधून बाहेर आल्या. त्यांच्या हातात रेशनची पिशवी होती. त्या थोड्या लंगडत चालत होत्या. "अरे विनायक, जरा ऐकशील का?" त्यांनी हाक मारली. काळजात धस्स झालं. आजूबाजूला कोणी बघत नाहीये ना, याची खात्री करून मी त्यांच्या जवळ गेलो. "माझ्या पायाला ना गोळा आलाय रे. ही पिशवी जरा रूमच्या आत नेऊन ठेवशील का?" मामानी आज सुट्टी घेतली असती तर बरं झालं असतं, पण ते गेलेत कामावर. त्यांनी एक तिरकी नजर टाकत म्हटलं. मी संकोचाने ती पिशवी घेतली आणि त्यांच्या रूममध्ये पाऊल ठेवलं. रूममध्ये शिरताच एक वेगळाच दरवळ जाणवला. मामी माझ्या मागेच आत आल्या आणि त्यांनी दरवाजा लोटला, पूर्ण लावला नाही, पण तो आडवा केला. ती कृती माझ्या हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी पुरेशी होती. पिशवी खाली ठेवताना माझा हात थरथरत होता. सविता मामी अगदी माझ्या जवळ येऊन उभ्या राहिल्या. त्यांच्या गुजराती साडीचा तो विशिष्ट पोत आणि त्यांच्या बांगड्यांचा आवाज त्या शांत खोलीत गुंजत होता. "तू लग्नाचा विचार का करत नाहीयेस?" त्यांनी अचानक विचारलं. त्या इतक्या जवळ होत्या की मला त्यांचा श्वास जाणवत होता. "अजून वेळ आहे मामी," मी कसाबसा बोललो. त्यांनी हसून माझ्या आयडी कार्डच्या रिबनला हात लावला, जी माझ्या शर्टच्या खिशातून बाहेर डोकावत होती. "वेळ कोणासाठी थांबत नसते विनायक. आणि भीती, ती तर मनाचा खेळ असतो. तुला काय वाटतं, चाळीतले लोक काय विचार करतील?" त्यांचा तो रोखठोकपणा आणि डोळ्यातलं ते अजब आकर्षण मला भुरळ पाडत होतं. मला तिथून पळून जायचं होतं, पण माझे पाय जमिनीत रुतल्यासारखे झाले होते. सविता मामींनी हळूच माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, "उद्या संध्याकाळी मामा घरी नसतील. जरा कामात मदत करायला येशील का?" त्या शब्दात एक असा धमक होती की मी नकार देऊच शकलो नाही. तिथून बाहेर पडताना मला जाणवलं की घाटकोपरच्या त्या अरुंद बोळात आता फक्त नजर नव्हती, तर एक धोकादायक आणि तितकंच रोमांचक वळण माझी वाट पाहत होतं. एक दिवस दुपारी मी ऑफिसला जाण्याच्या तयारीत असताना त्यांच्या घरचा छोटा चिंटू माझ्याकडे आला. त्याच्या हातात एक ताट होतं. "दादा,
हे बघ, आईने तुझ्यासाठी गरमागरम ढोकळा पाठवलाय, तो निरागसपणे बोलला. मी ढोकळ्याचा तुकडा तोंडात टाकला, तर चव अप्रतिम होती. पण खरी चव तर त्या ताटाच्या खाली दडलेल्या एका छोट्या कागदाच्या कप्प्यात होती. त्यावर कोळशाने किंवा पेन्सिलने गडद अक्षरात एक मोबाईल नंबर लिहिला होता. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. करावा की नको या द्विधेत मी अखेर मेसेज केला, ढोकळा खूप छान होता. तिथून सुरू झाला एक असा प्रवास, जो चाळीच्या नियमांच्या बाहेरचा होता. आम्ही तासनतास चिंग करू लागलो. त्यांचा नवरा कामाच्या निमित्ताने बाहेर गेला की लगेच व्हिडिओ कॉल यायचा. त्या कॅमेऱ्यासमोर ज्या पद्धतीने बोलायच्या, ते पाहून माझा धीर सुटायचा. एकदा त्यांनी सांगितलं, माझे मिस्टर 4 दिवसांसाठी अहमदाबादला जाणार आहेत. मी विचारलं, मग तुम्ही पण जाणार का? त्या हसून म्हणाल्या, नाही, मी काहीतरी कारण काढून थांबले. फक्त तुझ्यासाठी. तो दिवस उजाडला. रात्रीचा 1 वाजला होता. संपूर्ण चाळ शांत झाली होती. फक्त कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. त्यांनी मेसेज केला, दाराची कडी उघडी आहे. हळूच ये. मी भीतीने थरथरत होतो, पण मनात एक वेगळीच ओढ होती. कोणाची नजर पडू नये म्हणून मी सावलीसारखा सरकत त्यांच्या घरात शिरलो. आत शिरताच अंधारात त्यांनी माझा हात धरला. वातावरणात त्यांच्या परफ्यूमचा आणि मोग्याचा सुगंध दरवळत होता. त्यांनी हळूच दरवाजाची कडी लावली. तो क्षण एखाद्या चित्रपटातल्या दृश्यासारखा होता. आम्ही खूप वेळ फक्त गप्पा मारल्यात. त्यांनी त्यांच्या आयुष्यातली एकटेपणाची भावना बोलून दाखवली. हळूहळू आमचं बोलणं स्पर्शात बदललं. माझ्या हातावर त्यांचा हात आला आणि एक वीज चमकून गेल्यासारखं झालं. त्या रात्री आम्ही एकमेकांच्या मिठीत तासनतास बसून होतो. तो स्पर्श, तो उबदारपणा आणि एकमेकांच्या श्वासांची ती लय. सगळं काही शब्दांच्या पलीकडचं होतं. आता भीती कमी झाली होती आणि ओढ वाढली होती. त्या रात्री त्यांनी माझ्यासाठी खास गुजराती पदार्थ बनवले होते. आम्ही एकत्र जेवलो. जेवता जेवता चाललेला तो डोळ्यांचा खेळ आणि हातांचा स्पर्श मनाला वेड लावत होता. जेव्हा त्यांनी माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं, तेव्हा मला जाणवलं की हा फक्त शारीरिक ओढा नाही, तर 2 मनांमधली एक गुप्त ओढ आहे. ही रात्र अधिक रोमँटिक होती. पावसाची हलकी रिमझिम बाहेर सुरू होती. आम्ही खिडकीपाशी बसलो होतो. त्यांनी माझा चेहरा आपल्या हातात घेतला आणि हळूच माझ्या कपाळावर चुंबन घेतलं. त्या रात्री आमचं नातं एका वेगळ्या उंचीवर गेलं. शब्दांची गरज उरली नव्हती, फक्त एकमेकांचा सहवास पुरेसा होता. त्यांच्या मिठीतलं ते सुख मी कधीच अनुभवलं नव्हतं. ही शेवटची रात्र होती, कारण उद्या त्यांचा नवरा परतणार होता. त्या रात्री आम्ही ठरवलं होतं की हे क्षण आयुष्यभरासाठी साठवून ठेवायचे. आमच्यातलं अंतर पूर्णपणे मिटलं होतं. आम्ही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेलो होतो. तो एक असा भावनिक आणि शारीरिक मिलाफ होता, ज्याने आम्हाला एकमेकांशी कायमचं जोडून ठेवलं. सकाळी मी 5 वाजता उठून हळूच माझ्या रूममध्ये आलो. मनात एक हुरहुर होती. सकाळी 10 वाजता त्यांचा नवरा परतला. मी गॅलरीत उभा होतो. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि नेहमीप्रमाणे एक कडक नमस्ते घातला. मला वाटलं सगळं संपलं. पण थोड्या वेळाने सविता आंटी बाहेर आल्या. त्यांनी पुन्हा चिंटूकडे एक डबा पाठवला. मी डबा उघडला. त्यात पुन्हा ढोकळा होता. पण यावेळी खाली चिठ्ठी नव्हती. त्याऐवजी ढोकळ्याच्या तुकड्याने एक स्माईल बनवली होती. मला समजलं, आमचं हे गुपित चाळीच्या भिंतीनाड कायम सुरक्षित राहणार होतं. ते 4 दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि रोमांचक रहस्य बनून राहिले. आजही जेव्हा जेव्हा ढोकळ्याचा वास येतो, तेव्हा मला त्या 4 रात्रींचा तो सुगंध आणि सविता आंटींची ती डेअरिंग आठवते.